शेअर बाजाराच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक करायची आहे. भारतात ना आता काही भन्नाट नवीन पर्याय आले आहेत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण रीट्स आणि इन्व्हेट्स या दोन महत्त्वाच्या संधींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कल्पना करून बघा, बंगळुरूच्या मोठ्या टेक पार्कमधून भाडं मिळतंय, जिथे मोठमोठ्या IT कंपन्या आहेत आणि तिथे स्वतःची 1 इंचही जागा नाहीये. भारी आहे ना? हीच ती संकल्पना आहे जी गुंतवणुकीच्या जगाला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातेय. पण मग प्रश्न येतो की हे शक्य तरी कसं आहे? म्हणजे एक सामान्य गुंतवणूकदार इतक्या मोठ्या व्यावसायिक मालमत्तांमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये कसा काय सहभागी होऊ शकतो? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ना आपण 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी स्टॉक्सच्या पलीकडे काय आहे ते पाहू. मग RITs आणि इन्व्हेट्स म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. त्यानंतर एका अशा नियमाबद्दल बोलू जो सगळं चित्रच बदलू शकतो. मग येतो महत्त्वाचा भाग, कराचा. आणि शेवटी एक गुंतवणूकदार म्हणून यात काय आहे ते बघू. चला तर मग सुरू करूया. ओके, तर पहिला टप्पा. हे सगळं शक्य होतं एका खास गोष्टीमुळे, जिला म्हणतात बिझनेस ट्रस्ट. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी रचना आहे जी आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि ते पैसे मोठ्या उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवते. चला, यातलं पहिलं नाव बघूया. रीट म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. याला तुम्ही रिअल इस्टेटचा म्युच्युअल फंड समजू शकता. एकदम सोपा आहे. जसा म्युच्युअल फंड वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावतो, तसाच रीट मोठ्या ऑफिस बिल्डिंग, मॉल्समध्ये पैसे लावतो आणि त्यातून जे भाडं मिळतं ते गुंतवणूकदारांमध्ये वाटून देतो. आणि रीटचा जणू काही जुळाभाऊच आहे, इन्व्हेट. याचं पूर्ण नाव आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. नावावरूनच कळतंय की याचं लक्ष पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरवर असतं. म्हणजे काय? तर मोठे हायवे, पॉवर लाईन्स, गॅस पाईपलाईन्स यासारख्या प्रकल्पांवर. आणि यातून जो काही टोल किंवा वापर शुल्क मिळतं तो पैसा थेट गुंतवणूकदारांपर्यंत पोचतो. ठीक आहे, आता ह्या दोघांची संकल्पना तर आपल्याला कळली. पण आता आपण ह्या दोघांमधला नेमका फरक काय आहे तो समजून घेऊ. कारण जरी दोघांचा मूळ उद्देश सारखा असला तरी त्यांच्या मालमत्ता, पैसे कमावण्याचे मार्ग आणि जोखीम यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता जरा या तक्त्याकडे बघा. इथे सगळे महत्त्वाचे फरक अगदी स्पष्ट दिसतायत. रीट्स कुठे गुंतवणूक करतायत? व्यावसायिक इमारती, ऑफिस, मॉल्स. आणि इन्व्हेट्स तर ते हायवे आणि पॉवर ग्रिडसारख्या पायाभूत सुविधांमध्ये. रीट्सला पैसे कुठून मिळतात? स्थिर भाड्यातून. तर इन्व्हेट्सचा पैसा टोल आणि टॅरिफवर अवलंबून असतो, जो कमी जास्त होऊ शकतो. आणि हो, एक मोठा फरक आहे सेबीचा वर्गीकरणात, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. याचाच अर्थ काय? तर रीट्समध्ये गुंतवणूक ही तुलनेने अधिक सुरक्षित मानली जाते. का? कारण त्यांचे 80% पैसे हे पूर्ण झालेल्या आणि नियमित भाडं देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवलेले असतात. या उलट इन्व्हेट्समध्ये थोडी जास्त जोखीम असते, पण परतावा मिळण्याची शक्यताही जास्त असते. कारण ते बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्येही पैसे लावू शकतात. म्हणजे भविष्यात मोठी वाढ होण्याची संधी असते. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे. ही एक अशी गोष्ट आहे जी रीट्ससाठी खरंच एक गेम चेंजर ठरू शकते. सेबीने नुकताच एक नियम बदललाय आणि यामुळे गुंतवणुकीचं सगळं चित्रच पालटण्याची शक्यता आहे. ही स्लाईड बघा. हा सगळा प्रवास कसा झाला ते आपल्याला दिसतंय. 2014 मध्ये नियम आले, 2019 मध्ये भारतातला पहिला रेट शेअर बाजारात लिस्ट झाला आणि आता सगळ्यात मोठी बातमी, 1 जानेवारी 2026 पासून रीट्सला इक्विटीचा दर्जा दिला जाणार आहे. तर ह्या इक्विटी टॅगमुळे नेमकं काय होणार आहे? खूप काही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता म्युच्युअल फंड्स त्यांच्या इक्विटी स्कीम्समधनं रीट्समध्ये सहज गुंतवणूक करू शकतील. विचार करा, बाजारात किती मोठा पैसा येईल, लिक्विडिटी वाढेल आणि भविष्यात तर रीट्स आपल्याला निफ्टी 50 सारख्या मोठ्या इंडेक्समध्ये सुद्धा दिसू शकतील. हे खरंच एक खूप मोठं पाऊल आहे. ओके, आता गुंतवणूक म्हटलं की कर आलाच आणि त्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया की REITs आणि NVITs मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर कसा लागतो. याचं मूळ तत्व खूप सोपं आहे आणि त्याला पास थ्रू स्टेटस म्हणतात. याचा अर्थ ट्रस्ट स्वतः कोणताही कर भरत नाही. ते जे काही कमावतात ते थेट गुंतवणूकदारांना पास करतात आणि मग गुंतवणूकदार आपापल्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर भरतात. यामुळे दुहेरी कर लागत नाही. ही प्रक्रिया 3 सोप्या टप्प्यांमध्ये होते. पहिलं,
ट्रस्टच्या मालमत्तांमधून SPVs म्हणजेच स्पेशल पर्पज व्हेइकल्स मार्फत उत्पन्न मिळतं. सोप्या भाषेत सांगायचं तर SPVs म्हणजे त्या मालमत्ता सांभाळणाऱ्या कंपन्या. दुसरं, नियमानुसार या उत्पन्नापैकी कमीत कमी 90% हिस्सा गुंतवणूकदारांना वाटावाच लागतो. आणि तिसरं, गुंतवणूकदारांना मिळालेल्या त्या उत्पन्नावर ते त्यांच्या स्लॅबप्रमाणे कर भरतात. अगदी सरळ आणि सोपं. ठीक आहे, आतापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं. पण ह्या सगळ्याचा गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ आहे? शेवटी महत्वाचं काय असतं? कामगिरी, जोखीम आणि परतावा, बरोबर? जरा हा आकडा बघा. 25.48% हा आहे निफ्टी रीट्स अँड इन्व्हिट्स इंडेक्सने एका वर्षात दिलेला एकूण परतावा. जबरदस्त आहे ना? आणि ह्याची ताकद समजून घेण्यासाठी ही तुलना बघा. त्याच काळात आपल्या निफ्टी 50ने किती परतावा दिला? फक्त 11.88%, म्हणजे जवळपास निम्म. यावरून ह्या क्षेत्राची ताकद आणि वाढीची क्षमता किती आहे ह्याचा अंदाज येतो. पण अर्थात प्रत्येक गुंतवणुकीला दोन बाजू असतात, फायदे आणि तोटे. फायदे काय आहेत? स्थिर उत्पन्न मिळतं, पोर्टफोलिओमध्ये विविधता येते आणि महागाईपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते. पण तोटेही आहेत. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे हे व्याजदरांवर खूप अवलंबून असतात. म्हणजे जर RBIने व्याजदर वाढवले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही नियामक धोरणात्मक जोखीम असतेच आणि विशेषतः इन्व्हेस्ट्समध्ये एखाद्या मोठ्या प्रकल्पावर जास्त अवलंबून राहण्याची जोखीम असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी या दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्या पाहिजेत. आणि आता सगळ्यात शेवटचा प्रश्न. हे सगळं विश्लेषण संपवताना एक विचार नक्की करा. रीट्स आणि इन्व्हेट्स ही केवळ गुंतवणूक नाहीये, तर ती भारताच्या विकास गाथेत सहभागी होण्याची एक संधी आहे. आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की देशाच्या वेगाने वाढणाऱ्या व्यावसायिक रिअल इस्टेटचा भाग व्हायचाय की पायाभूत सुविधांच्या या ऐतिहासिक दशकात आपलं योगदान द्यायचंय.